भगवान श्रीकृष्णानं अर्जुनाला गीता सांगितली, कारण अर्जुन हा युद्ध करावं की नाही करावं अशा द्विधा मनस्थितीमध्ये अडकलेला होता. द्विधा मनस्थितीमध्ये राहून अर्जुनानं युद्ध जरी केलं असतं तरी तो जिंकू शकला नसता हे कृष्णानं त्यावेळी ओळखलं, आणि म्हणून अर्जुनानं निर्णय घेऊन युद्ध करायला पाहिजे यासाठी हे सगळं गीतेचं तत्वज्ञान त्यांनी अर्जुनाला सांगितलं. गीतेच्या सुरुवातीला निर्णय न घेता आल्यामुळं अर्जुनाची स्थिती किती दयनीय झाली होती याचं वर्णन गीतेमध्ये आपण पाहतो. तो अगदीच व्याकुळ झालेला आहे. अर्जुनाच्या या स्थितीवरून द्विधा मनस्थितीमध्ये असणाऱ्या सर्वसामान्य माणसाच्या मनाच्या अस्थिरतेची कल्पना देखील आपल्याला येऊ शकते. विलियम शेक्सपियर यांनी एक अजरामर नाटक लिहिलेलं आहे, त्याचं नाव आहे हॅम्लेट. हे करू का ते करू हा त्याचा निर्णय होत नाही, आणि तो निर्णय होत नसल्यामुळं त्याच्या जीवाची किती घालमेल होते हे त्या नाटकामध्ये त्याला मुख्यतः सांगायचं आहे. रोजच्या जीवनामध्ये देखील असे अनेक प्रसंग येतात की जिथं आपण द्विधा मनस्थितीमध्ये पडतो, आणि ही द्विधा मनस्थिती मनाला फार अस्थिर करणारी असते. एक प्रकारे हे मानसिक दुःखच आहे. या मानसिक दुःखावर जर मात करायची असेल तर निर्णय घेण्याची क्षमता स्वतःमध्ये विकसित करणं हा एकमेव पर्याय आहे. आता निर्णय दोन प्रकारचे घ्यावे लागतात. एक तर दैनंदिन निर्णय आणि दुसरे दूरदृष्टीचे निर्णय. दैनंदिन निर्णय अनेक असतात आणि ते स्पीडनं घ्यावे लागतात. कधी कधी आपल्या असं लक्षात येतं की आपण आज जी काम करायची होती, सगळी कामं आपल्याला करायची होती, ती सगळी कामं आपण उरकून टाकलेली आहेत. याचा अर्थ सगळे निर्णय आज घेतले आणि त्याच्यावर अंमलबजावणी देखील केली. पण बहुतांश वेळा असं होतं की आजची गोष्ट आपण उद्यावर टाळतो, आणि त्याचमुळं निर्णय घेण्याची हळूहळू आपल्यामध्ये सवय होते. ऑफिसमध्ये पेंडिंग कामाचा ढीग आपण सगळीकडे बघतो, व्यवसायामध्ये उधाऱ्या पाहतो, अभ्यासामध्ये मागे राहिलेले मुलं पाहतो. त्यामुळे जे निर्णय घ्यायचे ते पटापट घ्यायचे आणि विषय संपवून टाकायचा असं आपण वागलं पाहिजे. हे जे छोटे छोटे निर्णय असतात ना, हे छोटे छोटे निर्णय घेण्यानं आपले कामं आटोपतात आणि त्याच्यामध्ये फार काही फायदा तोटा पण नसतो. त्यामुळं असे निर्णय पटापट घेणं ह्याच्यामध्येच खरा फायदा असतो आणि त्याच्यामुळं निर्णय घेण्याची सवय पण लागते. दुसरं, अशा प्रकारचे निर्णय दररोज घेण्याची सवय लागली की मग मोठे निर्णय घ्यायला देखील आपल्याला मात्र अवघड जात नाही. दूरदृष्टीचे निर्णय अर्थात करिअरचं चॉईस करणं, प्रॉपर्टीचं चॉईस करणं, खरेदी करणं, त्याच्या संबंधाने निर्णय घेणं, व्यवसायात बदल करायचा आहे तर त्या पद्धतीचे निर्णय घेणं, ज्या निर्णयाचा आपल्या संपूर्ण आयुष्यावर परिणाम होणार आहे अशा प्रकारचे निर्णय करणं हे आपल्याला पटकन करता येणं शक्य पण नाही आहे. या निर्णयासाठी मात्र अनेक बाबींचा विचार करणं आवश्यक असतं. त्याच्यासाठी 3 सूत्र ढोबळ मनानं आपण लक्षात ठेवायचे. पहिलं सूत्र, या निर्णयाचा फायदा काय, तोटा काय, कमीत कमी तोटा आणि जास्तीत जास्त फायदा असा जर विषय असेल तर ठीक आहे. दुसरं असं, या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी आपली क्षमता किती आहे. आज आपली क्षमता अर्थात ज्या गोष्टी करण्यासाठी लागतात त्या आहेत का आपल्याकडे, किंवा भविष्यामध्ये त्या आपल्याकडे निर्माण होण्याची खात्री आहे का आपल्याला. या दोन्ही गोष्टी जर यस असतील तर ठीक. तिसरं असं, यासाठी किती प्रयत्न करायची आपली तयारी आहे, तेवढा वेळ आपल्याकडे आहे का. या सर्व गोष्टींचा विचार करायला अर्थातच थोडा वेळ लागतो. तो वेळ घेणं ही नैसर्गिक बाब आहे, म्हणजे निर्णयासाठी वेळ घेणं ही नैसर्गिक बाब आहे. पण अशा निर्णयांमध्ये देखील निश्चित वेळेपर्यंतच ते घेतले पाहिजेत. केवळ विचार करत राहणं म्हणजे काही निर्णय घेणं नाही आहे. एखाद्या विषयावर ठराविक वेळेपर्यंत विचार करून निर्णय घेणं शक्य होत नसेल तर विचार करायला, म्हणजे त्या निर्णयावर विचार करायला देखील हळूहळू आपण वेळ कमी केला पाहिजे. बरेच लोक असे असतात की निर्णय घेण्यामध्ये सक्षमच नसतात. काही लोक निर्णय घेतात पण त्या निर्णयावर टिकून राहत नाहीत, तर काही लोक दररोज नवे नवे निर्णय घेत असतात. असे अनेक प्रकार निर्णय घेणाऱ्यांच्या बाबतीमध्ये आपण पाहत असतो. यामध्ये जे विचार करून निर्णय घेतात आणि आपल्या निर्णयांवर ठाम राहतात
ते जे लोक असतात ते नेहमी यशस्वी होतात. निर्णय घेणं आणि त्याला चिकटून राहणं ही खरं म्हणजे एक मोठी कला आहे. आपण नेहमी आपले निर्णय स्वतःच घ्यायला शिकलं पाहिजे. बऱ्याच वेळा आपल्याला दुसरेच लोक निर्णय घेण्याला भाग पडतात. मग हे असं होतं की एका गाडीला दुसरी गाडी मागे ज्यावेळी बांधलेली असते त्यावेळी मागच्या गाडीतल्या ड्रायव्हरला गाडी चालवण्याचं कोणतंही स्वातंत्र्य नसतं. त्या गाडीला कुठे न्यायचं, कुठं थांबवायचं हे सगळं पुढच्या गाडीतला ड्रायव्हर ठरवत असतो. आपले निर्णय इतरांनी घेणं ही अशा प्रकारची जर स्थिती म्हणजे गाडीसारखी स्थिती होत असेल तर ती वाईट स्थिती आहे. इतरांच्या मताचा प्रभाव आपल्या निर्णयावर असू शकतो, पण निर्णय मात्र आपणच घ्यायला पाहिजे. आता एखाद्या गोष्टीचा विचार करून ती करण्याचा निर्णय घेणं यालाच सर्वसाधारणपणे लोक निर्णय समजतात म्हणजे निर्णय घेणं यालाच समजतात. पण अमुक एक गोष्ट न करण्याचा निर्णय घेणं हा देखील निर्णय घेण्याचाच एक प्रकार असतो. प्रश्न निर्णयांच्या अभावी रेंगाळत ठेवणं हे देखील परवडणारं नसतं, पण कधी कधी निर्णय घेऊन प्रश्न रेंगाळत ठेवावे लागतात. हे देखील निर्णय घेताना आपल्याला कधी कधी त्या प्रकारे आपल्याला वागायला लागतं. या सर्वांमध्ये आपल्याला सर्वात मदतीची जी ठरणारी बाब आहे ती म्हणजे आपला स्वतःचा विवेक आणि आपल्या पुढे आलेल्या आव्हानांचा तपशीलवार विचार करणं, सर्व दृष्टीनं त्याचे चांगले वाईट परिणाम तपासणं आणि पुढे जाण्यासाठी धाडस करायला लावणं हे आपल्या विवेकाचं काम आहे. आपले निर्णय स्वतः घेतल्यानं हळूहळू आपल्यामध्ये विवेक विकसित होत असतो आणि एक वेळ अशी येते की कोणताही निर्णय आपण अगदी सहजपणे घेऊ शकतो आणि घेतलेल्या निर्णयाचे परिणाम देखील चांगलेच येत असतात. त्यामुळं ही जी निर्णय घेण्याची कला आहे ही प्रत्येकानं आपल्यामध्ये जाणीवपूर्वक विकसित केली पाहिजे आणि कष्ट करून मेहनत करून विकसित केली पाहिजे. व्यक्तिमत्व विकासाचे महामंत्र या सिरियलमधला हा व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दल कॉमेंट करून नक्की कळवा. आवडला व्हिडिओ शेअर करा, कमेंट करा, चॅनल जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.